प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांचे स्वागत करीतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू. याहोया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, परमेश्वराचे उपकार स्मरण करीत त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रगात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवांत तो थोर राजा आहे. देवा करू या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद. आपण प्रार्थना. सर्व समर्थ सर्व शक्तिमान पित्या, धन्यवाद देतो, स्तुती करतो, मान सन्मान परमेश्वर या समय तुला देतो. हे प्रभुदेवा, तू आम्हाला गेल्या रात्रभर सांभाळलं, गेल्या रात्रभर भविष्य पित्या सांभाळून आम्हाला एक नवीन दिवस तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. त्याबद्दल परमेश्वरा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आणि स्तुती करतो. हे प्रभुदेवा, आज या समय तुझ्या चरणापाशी येण्यासाठी वेळ दिलेली आहे. परमेश्वर या समयामध्ये आम्हाला तू सहाय्य कर, मदत कर प्रभू. आम्ही तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी. आणि म्हणून परमेश्वर पित्या, आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे, सर्व तरुणांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. आणि परमेश्वर पित्या, आमच्या जीवेच्या द्वारे परमेश्वर पित्या तुझे गुण गौरव तू करून घे, असं तुझ्या चरणापाशी प्रार्थना करतो. आम्हाला तू स्पर्श कर, सहाय्य कर आणि प्रभुदेवा आमच्या जीवनाच्या द्वारे तुझी महिमा आणि तुझे गौरव तू करून घे. प्रभुदेवा त्या संगती प्रार्थना करतो जे या ऑनलाईनच्या माध्यमातून परमेश्वर पित्या या भक्तीचा लाभ घेत आहे. आपापल्या घरामध्ये असताना त्या प्रत्येक प्रियजनाच्या द्वारे देखील परमेश्वरा तुझे गौरव आणि तुझी महिमा तू करून घे. सर्व काही परमेश्वर आम्ही तुझ्या पवित्र हाती सोडतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण देवाची स्तुती करणार आहोत आणि म्हणून आपल्या मंडळीचे तरुण आहे ते गीत गातील. त्यासोबत आपण देखील गीत गाऊ आणि देवाची स्तुती करू.
खरंच प्रभू हा महान आहे आणि म्हणून त्या महानतेबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानू. एक अभिमान आहे की आपण या ठिकाणी स्वातंत्र्याने देवाची स्तुती व देवाची महिमा करत आहोत. हा मोठा आशीर्वाद प्रभू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्राप्त झाला आहे. म्हणून हा प्रभू आपल्याला सोडवणारा आहे, हा प्रभू आपल्याला सहाय्य करणार आहे, मुक्ती देणारा आणि शांती देणारा तो आहे. आणि म्हणून आपण त्याची स्तुती व त्याची आराधना करू. यावेळेस परत एकदा येऊन आपल्याला गीतद्वारे देवाच्या सानिध्यामध्ये चालवते, तर या आपण त्यांच्यासोबत देवाची आराधना करू. पापों के जाल से, यीशु ने हमें
से हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति रात से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति रात से। Look out, hallelujah. 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 अपने हम लड़ेंगे, यीशु जो साथ करे, शैतान से हम लड़ेंगे, यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे, यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे, यीशु के नाम से। Look out, hallelujah. 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 Look out, चारों ओर चढ़ते, hallelujah. Look out, hallelujah. Shalom, शांति और सलाम हमारे आपके नाम। Shalom, शांति और सलाम तेरे यीशु का पैगाम। Shalom, शांति और सलाम हमारे आपके नाम। Shalom, शांति और सलाम तेरे यीशु का Look out, hallelujah. 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 खरंच ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये असतो, त्यावेळेस आम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे की जे भटकलेले आहेत त्यांना प्रभू जवळ आणले. आणि म्हणून आपण एक गीत गाऊ, एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए जीवन को प्रभू से मिलाना है. तर चला या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण एक निर्णय घेऊन देवाला जाऊ की देवा, एक विश्वासणारे म्हणून आम्ही सर्वजण एकत्र होतो, कारण आम्ही तारण पावलेले व देवाचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून तोच प्रकाश आम्ही त्यांना प्रकट करू आणि प्रभू मध्ये सर्वांना एकत्र करू. या आपण एक गीत गाऊन देवाची आराधना करू. हम
हमको चलाना है। संसार की आशा बड़ी नजरें हमें पर है, उद्धार का संदेश निकालो के ऊपर है। संसार की आशा बड़ी नजरें हमें पर है, उद्धार का संदेश निकालो के ऊपर है। एक दीप से लाखों दिए हमको जलाना है, एक दीप से लाखों दिए हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में, इतने सरल ये रास्ते कल ना पूरे होंगे, प्रचार के अवसर हमें हासिल नहीं होंगे। तैयार रहना है, कल हमें खुद को मिटाना है। इतने सरल ये रास्ते कल ना खुले होंगे, प्रचार के अवसर हमें हासिल नहीं होंगे। इतने सरल ये रास्ते कल ना खुले होंगे, प्रचार के अवसर हमें हासिल नहीं होंगे। तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है, तैयार रहना कल हमें खुद को मिटाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में हमको जलाना है, एक आग हर दिल में हमको जलाना है। भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है, भटके हुए जीवन को प्रभु से मिलाना है। एक आग हर दिल में। यावेळेस आपण वर्गणी घेणार आहोत आणि वर्गणी होत असताना आपण एक गीत देवासमोर सादर करूया, कारण आम्ही त्याचे लेकर आहोत, त्याच्या चरणापाशी येणारे असे जिवंत देवाचे जिवंत लेकर आहोत। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाला प्रामाणिकपणे देतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करतो। आणि म्हणून आए हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति, या गाण्याचे फक्त दोनच कडवे आम्ही गाणार आहोत। पहिले कडवे आहे प्यारे मसीहा आणि दुसरे कडवे आहे हम बच्चे हैं। तर या आपण हे गीत गाऊ आणि देवाचं दान आपण देवाला देऊया, कारण देवाला संतोषाने देणारा आवडतो। आणि म्हणून सरळ हाताने आपण देवाच्या भांडारामध्ये टाकूया आणि देवापासून आशीर्वाद प्राप्त करूया, कारण देवाचं वचन सांगतं की जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन।
तर या आपण त्याची आराधना करू. Hallelujah.
आहे प्रत्येकासाठी. आम्ही देवाचे लेकरं आहोत तर आम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढणं गरजेचं आहे, तरच आम्ही मजबूत राहू. धन्यवाद सुंदरशा गाण्यांबद्दल. परमेश्वराची स्तुती आम्ही नित्य आणि नेहमी आमच्या जीवनाच्या द्वारे तसंच आम्ही करत राहावं, जेणेकरून आपल्या जीवनाच्या द्वारे त्या परमेश्वराला आनंद होत असतो. आणि म्हणून आपल्या या तरुणपणामध्ये आम्ही त्या परमेश्वराचे स्मरण करून नित्य आणि नेहमी त्या परमेश्वराचे गुणगौरव करत राहावं. यावेळेस आपण विजय संगीतमधून एक गीत गाणार आहोत आणि मी विनंती करतो आपल्या मंडळीचे महिला आहे ते पुढे येतील आणि गीत गातील. विजय संगीत गीत क्रमांक 206 हे गीत गातील. त्यासोबत आपण देखील गीत गाणार आहोत आणि देवाची महिमा करणार आहोत. प्रियकर हिंदुस्तान आमचा, प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान आमचा, प्रियकर हिंदुस्तान. हीच सुखाची सौभाग्याची सर्व गुणाची प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान आमचा, प्रियकर हिंदुस्तान. चिंतायाची करू समदा याच धरू अभिमान, खरोखर याचा धरू अभिमान.
अभिमान याचा अभिमान आमुचा प्रियकर हिंदुस्तान प्रियकर हिंदुस्तान आमुचा प्रियकर हिंदुस्तान देव धनाला देव मनाला यास्तव देव प्राण खर यास्तव देव प्राण यास्तव देव प्राण आमुचा प्रियकर हिंदुस्तान प्रियकर हिंदुस्तान आमुचा प्रियकर हिंदुस्तान प्रिय देशाचे आमुच्या देवा नित्य करी तू त्रास खरोखर नित्य करी तू त्रास नित्य करी तू त्रास आमुचा प्रियकर हिंदुस्तान प्रियकर हिंदुस्तान आमुचा प्रियकर हिंदुस्तान सुंदरशा गीताबद्दल धन्यवाद. यावेळेस आपण आळीपाडीचे जे स्तोत्र आहे ते आपण वाचणार आहोत. आळीपाडीचे स्तोत्र संहिता 121. स्तोत्र संहिता क्रमांक 121. मी पहिलं वचन वाचतो आणि मंडळीने दुसरं वचन वाचायचे आहे. पहिलं वचन मी वाचतो, मंडळीने आपापल्या घरामध्ये असताना दुसरं वचन वाचायचे आहे. आपण आपल्या जागेवरती उभे राहू. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझ्या पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझ्या रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. देवभक्त वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. आपण उभे असताना आज प्रेषितांच्या मतांगीकार हे आपण म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, त्याद्वारे विश्वास ठेवतो आणि त्याचा एकटा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियमच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाण्याच्या वेळी ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूकाळात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेल्याचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यात मी विश्वास करितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास करितो. आमेन. आपण आपल्या जागेवर बसू. यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. सर्वप्रथम आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. आज एक नवीन दिवस परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल परमेश्वराचे उपासना करू, त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. त्यासोबत आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या एसएम साठी आपण प्रार्थना करू की परमेश्वर देवाने एसएम ला इथपर्यंत सांभाळलं आहे तसं पुढे देखील न्यावं आणि आशीर्वादित करावं, त्यासाठी आपण प्रार्थना करू. एसएम मधून हॉस्टेल आहे, शाळा आहे, मंडळी आहे, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत की परमेश्वर देवाने पुढे चालावं आणि आशीर्वादित करावं.
त्या संगती आपण प्रार्थना करू की या दिवसामध्ये आम्हाला पावसाची गरज आहे आणि या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाती आहेत आणि म्हणून आपण प्रार्थना करू की परमेश्वर देवाने आम्हाला पुरेसा असा पाऊस परमेश्वर देवाने पुरवून द्यावा, यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू आपल्या भारत देशासाठी. भारत देशाला परमेश्वर देवाने सांभाळावं, रक्षण करावं आणि प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या नियोजनानुसार व्हावी म्हणून आपण आपल्या देशाला देखील परमेश्वराच्या हाती आपण सोपू. तसंच आपण प्रार्थना करणार आहोत जे आजारी आहे त्यासाठी विशेष करून प्रार्थना करू. विशेष आपण प्रार्थना करू कुमार संदेश गवळी हा गेल्या काही दिवसापासून आजारी आहे, यांच्यासाठी देखील प्रार्थना करू की परमेश्वर देवाने उत्तम असं आरोग्य त्या लेकराला पुरवून द्यावं, त्यासाठी आपण प्रार्थना करू. तसंच आपण प्रार्थना करणार आहोत ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे आज आणि येत्या या आठवड्यामध्ये, त्या प्रियजनांसाठी देखील आपण प्रार्थना करू. आज ज्यांचे वाढदिवस आहे ते श्रीमती गंगूबाई गवळी यांच्यासाठी देखील प्रार्थना करू. तसंच कुमार पियुष चतुर या आठवड्यामध्ये त्यांचे वाढदिवस आहे, त्याच्यासाठी देखील आपण प्रार्थना करू. आणि आज कुमार स्तवन संदीप वडवी यांचा देखील वाढदिवस आहे, त्याच्यासाठी देखील आपण प्रार्थना करू की परमेश्वर देवाने एक नवीन वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादित करावं, त्यासाठी आपण प्रार्थना करू. मी विनंती करतो आपल्या मंडळीचे पालक सन्माननीय मास्टर सागर कालू हे पुढे येतील आणि या सर्व विनंत्या परमेश्वरासमोर सादर करतील. प्रार्थना करू आपण. हे प्रभू आम्ही स्तुती तुझी महिमा तुझी आराधना करतो, कारण तू सहाय्य करता मदत करता परमेश्वर आहेस. आम्ही आभार मानतो, उपकार स्तुती करत प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, कारण स्तुतीस पात्र असा परमेश्वर तू आहेस आणि म्हणून प्रभू आम्ही तुझी आराधना करतो. आराधनास योग्य असा परमेश्वर तू आहेस आणि म्हणून प्रभू आज हा अमृत या आदित्य का अमृत महोत्सव प्रभू आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा, आम्हाला अभिमान आहे की प्रभू आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून प्रभू आम्ही नागरिक म्हणून प्रभू आमचं कर्तव्य पार पाडत असताना आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाला तुझ्या हातामध्ये की तुझ्या कृपेत दे तू वाढव, समृद्धीमध्ये वाढावा, आनंदामध्ये वाढावा, प्रेमामध्ये वाढावा, एकमेकांना मदत करीत पुढे जावा म्हणून प्रभू आम्ही आमच्या देशाला तुझ्या हाती समर्पित करत आहे. प्रभू जी आझादी आम्हाला प्राप्त झाली त्याबद्दल आम्ही आभारी आहे की प्रभू आता आम्ही ह्या गुलामगिरीमध्ये नाही तर आम्ही मुक्त झालेले आहोत, असे तुझे लेकर आणि भारत देशाचे नागरिक असे आहोत आणि म्हणून प्रभू आम्ही हा देश तुझ्या आधी समर्पित करतो. या देशाला चालत असताना प्रभू आमचे प्राईम मिनिस्टर प्रभू त्यांना तुझ्या हातामध्ये घे, त्याच्या तुझी कृपा द्या तू सुदे, त्याचे सर्व मंत्रिमंडळ त्या प्रत्येकाने प्रभू तुझी कृपा द्या तू पुरव. संपूर्ण भारतीय असं नियोजन करत असताना प्रभू त्यांना तू सहाय्य कर, मदत तू कर व त्यांचं व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं प्रभू तू संरक्षण करता आणि मार्गदर्शक तू. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो संदेशच्या वेळेस त्या समय आमच्या महाराष्ट्रासाठी प्रभू आमच्या महाराष्ट्रात देखील तुझ्या हातामध्ये घे आणि प्रभू आमच्या महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर त्याचे सर्व मंत्रिमंडळ आणि प्रभू त्यांचे सर्व प्रियजन जे त्यांना मदत करत आहेत त्यांना सहाय्य करत आहेत त्या प्रत्येकावर देखील तुझी कृपा द्या. आम्ही विशेष आभार मानतो आमच्या प्रत्येक जिल्ह्याचे प्रभू कलेक्टर साहेब आहेत व एसपी साहेब आहेत व पीए आहेत व त्याचप्रमाणे प्रभू पोलीस वर्ग आहेत, या सर्वांवर तुझी कृपा द्या असू दे. आमचं संरक्षण करत असताना आमचं नियोजन करत असताना त्यांना सहाय्य मदत कर. त्याचप्रमाणे प्रभू प्रत्येक जिल्ह्यामध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिका आहेत त्यामध्ये काम करणारे प्रभू जे आमचे नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत किंवा जे चालणारे प्रभू महानगर प्रमुख आहेत त्या प्रत्येकांना सहाय्य मदत कर. त्याचप्रमाणे प्रभू या कोरोनाच्या काळामध्ये सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व आरोग्य कर्मचारी या प्रत्येकाबद्दल आभार मानतो की त्यांनी ही सुद्धा सेवा निवडली आणि आमच्यासाठी सेवा करत आहेत म्हणून प्रभू त्यांचे जीवन तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो की जरी शाळा या कोरोनाच्या काळामध्ये बंद आहेत पण ऑनलाईन माध्यमातून प्रभू संपूर्ण शाळा चालू आहेत आणि म्हणून प्रभू आम्ही विशेष आभार मानतो सर्व शाळेचे, आमचे माननीय सर्व प्रिन्सिपल व त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व सर्व त्यांचा स्टाफ या सर्वांबद्दल आभार मानतो. प्रत्येकाने तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाने तुझी कृपा दया तू असू दे आणि प्रत्येकांना आशीर्वादित कर व तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा तू करून घे. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो ज्या SM मध्ये प्रभू शाळेचं काम चालू आहे नंदुरबार या ठिकाणी सर्व तुझ्या कृपेने सर्व गोष्टी तू पुरव व तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा तू करून घे. व प्रभू एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत किंवा त्यांना सहकार्य करणारे सर्व प्रियजन आहेत
व ते शाळेकडे लक्ष लावत असताना शाळा उभारत असताना प्रभू त्यांना तू सहाय्य मदत कर. व त्याचप्रमाणे प्रभू धुळे या ठिकाणी प्रभू इंग्लिश मीडियम शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत, ते देखील तुझ्या हातामध्ये घे. तुझी कृपा तू पुरवून अधिक लेकरांचं ऍडमिशन व्हावं व प्रत्येक मंडळीच्या सदस्यांनी प्रभू प्रार्थना करावी आणि आपल्या लेकरांना शाळेमध्ये शिकायला पाठवावं व ऍडमिशन घ्या म्हणून प्रभू आमच्या देखील प्रार्थना विनंती करतो. आणि म्हणून प्रभू या शाळेला यश प्राप्त होऊ दे. तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा तू करू दे. कारण एज्युकेशन आमचं भविष्यातलं एक फाउंडेशन आहे आणि म्हणून प्रभू आमचं जीवन तुझ्या हातामध्ये घे. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आजच्या संपूर्ण प्रियजनांचे वाढदिवस आहेत प्रभू, त्या प्रत्येका तुझ्या हातामध्ये घे. श्रीमती गंगूबाई गवळे आहेत, कुमार पियुष चतुर आहेत व त्याचप्रमाणे कुमार स्तवन संदीप वळवे आहेत. प्रभू या प्रिय लेकरांना तुझ्या हातामध्ये घे, प्रियजनांना तुझ्या हातामध्ये घे. जसं मागील वर्षभर प्रभू त्यांचा सामागत झाला, पुढील वर्षभर देखील त्यांना सामागत होतो. तसंच प्रेम सचिन गलरा आहेत प्रभू, या सर्व लेकरांना तुझी कृपा देतो पुरव. सर्वांना ज्ञान बुद्धी चातुर्य दे. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रभू तू एक नवीन आशीर्वाद तू जोड आणि ते जीवन प्रभू तू फलदायी तू कर. त्यांना ज्ञान बुद्धी चातुर्य प्रभू त्यांना पुढे घेऊन जा. त्याचप्रमाणे प्रभू विशेष आभार मानतो की कुमार संदेश गवळी प्रभू यांना तू आरोग्य देत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तुझ्या हातामध्ये घे, अधिक आरोग्य तू दे, त्यांना स्पर्श तू कर व तुझ्या कृपेने त्यांना पुढे घेऊन जा. व जे अजून आमचे प्रियजन आहे की ज्यांना आरोग्याची गरज आहे, त्याच्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. अमोल वाघमारे आहेत किंवा अजून जे आमचे प्रियजन आहेत ज्यांना आरोग्याची गरज आहे, त्याचप्रमाणे श्री मगन गावित आहेत, जे श्री कमलाकर भिंगे यांच्यासोबत त्यांचे नाटक आहेत प्रभू, त्यांना तुझ्या हातामध्ये घे. त्यांना सहाय्य कर, त्यांना मदत तू कर आणि प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा दयाळू असू दे आणि प्रत्येकांना स्पर्श तू कर. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या तरुण मुलामुलीला तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येकाने प्रभू तुला तारणारा म्हणून स्वीकारा, एक तारणाचा अनुभव घ्यावा आणि खरंच आपल्या जीवनामध्ये एक चांगला निर्णय घेत प्रभू त्यांनी पुढे जावा म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो. त्यांना ज्ञान बुद्धी देत त्यांना पुढे घेऊन जा आणि त्यांचं भविष्य तुझ्या हातामध्ये घे. जॉबचे किंवा लग्नाचे सर्व काही विषय तुझ्या हातामध्ये घे, त्यांचं जीवन आशीर्वादित कर. प्रभू असे काही तरुण लेकरं आहे की ते दुःखी झालेले आहेत, कष्टी झालेले आहेत आणि म्हणून प्रभू त्यांना तुझ्या हातामध्ये घे. कारण प्रभू आम्ही बघतो की काही कुटुंबामध्ये वातावरण खराब असतं, त्यामुळे काही लेकरं प्रभू विचारामध्ये गुंग असतात आणि म्हणून प्रार्थना करतो की अशा आई वडिलांना तुझ्या हातामध्ये घे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचा त्याग करावा आणि ख्रिस्ती कुटुंब जगावा म्हणून प्रभू तू प्रत्येकांना सहाय्य कर. प्रत्येक प्रियजनांना तुझ्या हातामध्ये घे, जे व्यसनामध्ये अडकलेले आहेत, कोणी दारूमध्ये अडकलेले आहेत, कोणी गुटख्यांमध्ये अडकले आहेत, कोणी तर वाईट गोष्टीमध्ये कोणी पाप करत आहेत, कोणी ह्या जगी गोष्टीमध्ये गुंतून गेले आहेत. अशा अनेक व्यसनामध्ये प्रभू आमचे प्रिय लेकरं अडकलेले आहेत, प्रिय जन अडकलेले आहेत. म्हणून प्रभू त्या प्रत्येकांना बंधन मुक्त तू कर आणि त्यांना तू ज्ञान बुद्धी चातुर्य दे, यासाठी की त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो या कोरोनापासून आम्हाला बंधनमुक्त तू कर, कारण तूच एक महान प्रभू आहे की तू आम्हाला स्वातंत्र्य देणार आहे, आम्हाला मुक्त करणार आहे, आम्हाला आरोग्य देणार आहे. आणि म्हणून प्रभू आमच्या महाराष्ट्राला, आमच्या देशाला आणि संपूर्ण जगाला प्रभू तू कोरोनापासून मुक्त तू कर. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आम्हाला पावसाची गरज आहे. काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रभू, पण आमच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रभू अजूनही पाऊस नाही. प्रभू आम्ही कळकळीची प्रार्थना करतो, तुझं जे आम्ही गीत गातो की होईल दृष्टी कृपेची, हो प्रभू आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावत आहोत, कारण प्रभू तू आमचा मदत करताना आमचा सहाय्य करता परमेश्वर आहे. मी आपली दृष्टी पवित्रकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होईल? जो देव आकाश पृथ्वीचा निर्माण करत आहे तोच आम्हाला सहाय्य करेल. म्हणून प्रभू आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावत आहोत आणि तो आम्हाला सहाय्य कर. ज्या प्रियजनांनी प्रभू या ठिकाणी उपकासुचं दान टाकलेलं आहे, दशमांश टाकलेला आहे, ते सर्व काही तुझ्या हातामध्ये घे, आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग राज्याच्या वाढीसाठी तू करून घे, तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा तू करून घे. व ज्या प्रियजनांनी प्रभू सरळ हाताने टाकलेला आहे, कोणी प्रियजन ऑनलाईन टाकतील, त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित कर. तुझ्या वचनाप्रमाणे की जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तू आम्हाला देणारा परमेश्वर. म्हणून प्रभू भरगच्च आशीर्वाद तू प्रत्येक कुटुंबाला तू दे. हे दान तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो. संपूर्ण भक्ती तुझ्या हातामध्ये घे. जे लाईव्ह प्रियजन आपल्या कुटुंबासमोर बघत आहेत त्या प्रत्येकाला देखील आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो आहे. धन्यवाद पालक साहेब. यावेळेस आपल्या मंडळीचे काही सूचना आहेत त्या आपण ऐकू. बुधवार आणि शुक्रवारची आपली जी प्रार्थना आहे सायंकाळची, ती नेहमीप्रमाणे आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून 6 वाजता ही प्राप्त होईल आणि शनिवारी 5 वाजता तरुण संघ आहे.
आणि रविवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपली भक्ती 9 वाजता ऑनलाईनच्या माध्यमातून सुरुवात। यावेळेस आपण देवाचे वचन ऐकणार आहोत आणि मी आपल्यासाठी देवाचे वचन वाचतो। गलतीकरास पत्र याच्या 5वा अध्याय आणि पहिलं वचन। गलतीकरास पत्र याच्या 5वा अध्याय पहिलं वचन जे सर्वांनी काढलं असेल तर मी आपल्यासाठी वाचतो। या ठिकाणी परमेश्वराचे वचन याप्रमाणे आहे, यास्तव स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्या टिकून राहा, गुलामगिरीच्या जीवाखाली पुन्हा सापडू नका। देवापूर्व वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ। मी विनंती करतो आपल्या मंडळीचे पालक सन्माननीय पास्टर सागर कालू पुढे येतील आणि आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील। परत एकदा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम, जय मसीह की अँड प्रेज द लॉर्ड। परत एकदा या सुंदरशा सकाळच्या वेळेला मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं स्वागत करतो व वेलकम करतो, कारण प्रभू हा आपल्यावर प्रेम करणारा व आपल्यावर दया करणारा परमेश्वर महान आहे। आणि म्हणून आज आपल्यासाठी शास्त्र भाग वाचण्यात आलेला आहे। गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय वचन 1। निलेश पाळक आहे ते आपल्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये टाकतील। आज आपल्या संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत, पण नियमांचा पालन करीत, आणि म्हणून 75व्या स्वातंत्र्य दिवसाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा व देवबापूर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू। आझादी का अमृत महोत्सव हा आनंद आहे की आम्ही आझाद झालो आहोत, पण काही गोष्टीकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे की अजून आम्ही कुठे आझाद होण्याची गरज आहे। आणि म्हणून जे सर्वजण ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांना देवपूर चर्च फॅमिली तर्फे या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो। स्वातंत्र्य आज प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या विचारांमध्ये, प्रत्येकाला माहिती आहे की आज आम्ही काय करत आहोत। स्वातंत्र्य दिनाबद्दल आम्ही आनंद करत आहोत। आम्ही फोटोशूट करू, आम्ही आमच्या तिरंगाप्रमाणे आम्ही ड्रेस घालू, आम्ही 3 कलरचे कपडे घालायला सांगू आपल्या फ्रेंडला आणि फोटो काढू, आनंद करू, उत्सव करू। हा आनंद आहे का? कारण स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाबद्दल आपण देवाची स्तुती व देवाची महिमा करू। आणि म्हणून आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की स्वातंत्र्य दिन ज्यावेळेस तुम्ही मी साजरा करतो त्यावेळेस तुम्हाला मला देवाच्या चरणापाशी येऊन आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे। स्वातंत्र्य, पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य मिळणे। निर्गम 15 आणि वचन 1 ते 17 आपल्यासाठी आहेत, पण आपण वचन पहिलं आणि 17 वचन वाचणार आहोत। निर्गम 15 वचन 1 ते 17 आहे, पण आपण वचन 1 आणि 17 वाचणार आहोत। मी विनंती करतो की पास्टर निलेश वळवे हे उभे राहून ते वाचतील। तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले। ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे। घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत। परमेश्वर माझे बल माझ्या स्तोत्राविषयी आहे, तो माझा उद्धारक झाला आहे। हाच माझा देव, स्तवनाने मी याला सुशोभित करीन। हाच माझ्या पित्याचा देव, मी याच्या महिमा गाईन। वचन 17 मी आपल्यासाठी वाचतो। तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील, हेच हे परमेश्वरा तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे। हेच हे प्रभू तुझ्या हातांनी स्थापलेले पवित्र स्थान आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोशेच्या जीवनाद्वारे या ठिकाणी चमत्कार झालेला आहे किंवा अद्भुत कार्य केलेलं आहे। म्हणून मोशेच्या जीवनाद्वारे व इस्रायलांच्या जीवनातून आपल्याला हे गीत सादर होत असताना बघायला भेटत आहे की गीत या ठिकाणी ते सादर करत आहेत, कारण त्या गुलामगिरीतून ते बाहेर आलेले आहेत।
आपल्या प्रत्येकाला माहित आहे की देव त्यांच्या बरोबर होता आणि देव आपल्या बरोबर देखील आज आहे. पण त्यांनी ती आशा सोडून दिली होती की आता आमचे काहीच होऊ शकत नाही, आम्ही या गुलामगिरीमध्ये अटकून राहू, या गुलामगिरीतून आम्हाला कोणीच काढणार नाही. आशाहीन झालेले लोक होते. प्रत्येक कष्टाचं काम करत पुढे जात होते, गुलामगिरीमध्ये जगणारे होते. जे आदेश सांगितला, जे नियम सांगितलं, त्या नियमाचं त्यांना पालन करावेच लागत होते आणि प्लस त्यांना शिक्षाही होत होती. नियमांचं पालन पण करा पण तरी देखील शिक्षा त्यांना होत होती. प्रामाणिक राहत होते पण तरी देखील शिक्षा होत होती. आणि म्हणून आपल्या लक्षात ठेवण्याची गरज आहे की देवाने अद्भुत कार्य त्या ठिकाणी केलं आणि फक्त मोशेच्या जीवनाद्वारे त्या लोकांना बाहेर काढलं. मोशे सांगतो की हे देवा, मला तर बोलता बरोबर येत नाही, पण देवाने सांगितलं की मी तुझं पाचारण केलेलं आहे. एखाद्या देव आमच्या जीवनातून असं कार्य करेल, कोणाला तरी पुढे घेऊन जाईल. बघा, आज प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही पापातून मुक्त झालेलो आहोत, पण एखाद वेळेस अशी कोणती तरी गोष्ट असावी की अजूनही आम्ही त्या गुलामगिरीमध्ये अटकलेलो आहोत. आणि म्हणून त्यासाठी कोणीतरी आपल्यासाठी पाहिजे, मोशेप्रमाणे, की जो तुम्हाला आणि मला आध्यात्मिक मार्गदर्शन करू शकतो. एका बाजूला फारोचे सैन्य, रथ, सर्व प्रकारचे हत्यार त्यांच्याकडे आणि इस्रायल लोकांकडे काहीच नाही. इव्हन अन्न पण त्यांच्या हातामध्ये नाही. खायला काय पाहिजे, पाणी काय, काहीच नाही त्यांच्याकडे. हो, पण मोशेने विश्वास ठेवून तो गेला आणि ते निघाले आणि सोबत समुद्र आला आणि ते सांगू लागले की आता आम्ही काय करू, पुढे समुद्र आणि मागे फारोचे सैनिक, आणि फारो आता आम्ही काय करावा, आम्ही दोघी बाजूनी मेलो आहोत, ना आम्ही समुद्रात जाऊ शकत नाही, ना आम्ही मागे जाऊ शकत नाही, काय करावा. अहो, ज्या देवाने अद्भुत रीतीने बाहेर काढलेल्या आहे, फारोच्या तावडीतून सोडलेल्या आहेत, 10 पिढ्या त्या ठिकाणी आणलेल्या होत्या, त्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघितल्या. असं झालेलं असावं का की 10 पिढ्या आल्या त्या लोकांना काहीच झालं नाही, काहीच झालेलं नसावं. आणि म्हणून मोशे बरोबर ते लोक त्या ठिकाणी आलेले होते. म्हणून लक्षात ठेवा की देव सर्व पिढ्यांपासून आपलं संरक्षण करतो व त्याचप्रमाणे गुलामगिरीतून देखील सोडवतो. मोशेने काठी मारली, समुद्र दुभागला गेला आणि कोरड्या जमिनीतून सर्व इस्रायल लोक त्या ठिकाणी गेले. अद्भुत कार्य. म्हणून मोशेप्रमाणे ठामपणे, मजबूतीने, एका विश्वासाने नकारात्मक विचार करणारा व्यक्ती नको आपल्याला, सकारात्मक विचार करणारा व्यक्ती असावा. कारण एक कोटेशन आहे, त्यामध्ये असं म्हणतात की नकारात्मक व्यक्ती हा नकारात्मक व्यक्ती घडवतो आणि सकारात्मक विचार करणारा व्यक्ती हा सकारात्मक व्यक्ती घडवतो. म्हणून मोशेने त्यावेळेस सकारात्मक विचार केला की माझा देव हा माझ्या बरोबर आहे आणि माझा देव ह्या समुद्रातून पार घेऊन जाईल, माझा देव त्या अरण्यामध्ये सर्व प्रकारचं अन्न पुरवेल, माझा देव त्या खडकातून पाणी आम्हाला पुरवेल, असा विश्वास तो घेत पुढे गेला. आणि म्हणून त्या लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवलं. आज मोशेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असं कोणतरी पाहिजे की जेणेकरून आम्ही या गुलामगिरीतून मुक्त होऊ, आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा पाहिजे. आणि म्हणून तुम्ही मी विचार करण्याची गरज आहे की आज तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा असा आध्यात्मिक पिता, आध्यात्मिक भाऊ, आध्यात्मिक बहीण, आध्यात्मिक आई असे कोणतरी आहेत का? शोधा आणि ठरवा. एखाद्या अशा गुलामगिरीमध्ये आम्ही अटकलेलो आहोत, त्या गुलामगिरीतून आम्ही सुटल्या जात असावे. त्यावेळेस इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये होते, पण आज आम्ही कोणत्या गुलामगिरीमध्ये आहोत ह्याचा विचार करा आणि पुढे जाऊ. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य विचारांपासून. आज आम्ही बघत आहोत स्वातंत्र्याबद्दल. पहिली गोष्ट बघितली, स्वातंत्र्य मिळाले. दुसरी गोष्ट,
स्वातंत्र्य विचारांपासून प्रेषित 15 वचन 1 ते 8 आपल्यासाठी स्क्रीन मध्ये टाकण्यात येईल व त्याचप्रमाणे आपल्यासाठी वाचण्यात येईल. प्रेषित 15 7 ते 11. मी विनंती करतो पास्टर निलेश वळवे आपल्यासाठी वाचतील. प्रेषित 15 वचन 7 ते 11 आपण वाचणार आहोत, पण प्रेषित 15 1 ते 8 आपण आपल्या घरी वाचू शकता. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभी दिवसापासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदयाने जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्याची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहवयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. बघा, ह्या ठिकाणी जर मी बघतो की यहुदी ख्रिस्ती लोकांचे मत प्रेषित 15 1 ते 11 आपण हे वचन स्क्रीनमध्ये टाकू शकतात. प्रेषित 15 1 ते 11. यहुदी ख्रिस्ती लोकांचे मत होते की आपण जे आहोत, जे त्यावेळेस पण ख्रिस्ती लोक होते, म्हणजे यहुदी लोकांचे असे मत होते की ज्यावेळेस जे काही परराष्ट्रीय ख्रिस्ती लोक होते किंवा आपण जे ख्रिस्ती आहोत त्यांनी मोशेचे नियम शास्त्राचं पालन करायलाच पाहिजे, की जेणेकरून परराष्ट्रीय लोक शुद्ध होतील, पवित्र होतील, असं त्यांचं मत होते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही खोटे प्रचारकांचे असे मत होते किंवा त्यांनी मांडलेले होते, जर त्यांची सुनता झाली नाही म्हणजे त्यांचे तारण नाही, सुनता नाही तर तारण नाही, असं त्यांचं मत होतं. नियमांचं पालन करा तरच तुम्ही शुद्ध व्हाल, सुनता करा तरच तुम्ही तारण पावले लोक व्हाल. आणि अशा विचारांमध्ये पॉल पडलेला होता की आता नेमकं काय करावा, कशा रीतीने पुढे जावा, कशा रीतीने आम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी पेत्र ठामपणे उभा राहिला आणि तो सांगला. एक प्रकारे गोंधळ झाला होता. काही लोकांचा विश्वास आहे की आम्ही फक्त बाप्तिस्मा घेतला तर आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करू. काही लोकांचा विश्वास आहे की आम्ही सुनता झाले तर आम्ही तारण पावले की आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करू. काही लोकांचा विश्वास आहे की आम्ही नियमांचं पालन करू तर आम्ही स्वर्गाचे राज्य प्राप्त करू. मी तर हेच सांगत की आज हे पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे. जर मला कोणी सांगाल की मला संपूर्ण शास्त्र माहित आहे की प्रेज गॉड ते असो, पण मी हेच सांगाल की ते समजून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मला स्वर्गाचे राज्य प्राप्त होईल. एखाद्या वेळेस अशा विचारांमध्ये तुम्ही मी अटकलेले राहू. या विचारांपासून देखील आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे आहे. कोणी आमच्या कुटुंबाबद्दल विचार करत बसलेला आहे, कोणी आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल विचार करा. असे अनेक प्रकारचे विचार आहेत, आध्यात्मिक विचार आहेत किंवा जगिक विचार आहेत. अशा विचारापासून स्वातंत्र्य होण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पेत्र उभा राहिला, कारण पेत्रला आठवले की मी कर्नेल्याच्या कुटुंबाला जाऊन भेट दिली होती आणि त्यांना सुवार्ता सांगितली, म्हणजे त्यांना शिक्षण दिलं. लक्षात ठेवा, बाप्तिस्मा घेण्या अगोदर शिक्षण दिलं, त्यांना सुवार्ता सांगितली, त्यांना कळून दिलं की प्रभू येशू ख्रिस्त आज एकमेव राहणार आहेत. अगोदरच ते देवभिरू लोक होते, अगोदरच ते देवाला भिवून राहणारे लोक होते, पण तरी पेत्र त्या ठिकाणी गेला परराष्ट्रीयमध्ये आणि त्या ठिकाणी पेत्राने सुवार्ता सांगितली आणि कर्नेल्याच्या कुटुंबाने, संपूर्ण कुटुंबाने किंवा जे ऐकणारे लोक होते त्या प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला. ही गोष्ट पेत्राला आठवली आणि पेत्र उठला, त्याने सांगितलं की परराष्ट्रीयांनी फक्त आपला विश्वास ठेवीत पुढे जाण्याची गरज आहे. मी असं सांगत नाही की नियमांचं पालन नाही करायला पाहिजे. प्रभू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे की नियमांचं पालन करा, आणि म्हणून तो सांगतो की जे कैसराचे ते कैसराला द्या आणि जे देवाचे ते देवाला द्या.
जगामध्ये असताना त्याने जगाच्या नियमाचं पालन करायला देखील सांगितलं व त्याचप्रमाणे जो स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्याचं नियमाचं देखील पालन करायला आज तुम्हाला मला सांगितलेलं आहे. आज अशाच काही गोष्टी आहेत की त्या गोष्टींपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून घेण्याची गरज आहे. सावध असा अशा खोट्या प्रचारकांपासून, सावध असा अशा खोट्या मतवाद्यांपासून, सावध असा अशा खोट्या विचार आपल्यामध्ये मनामध्ये टाकणाऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवा. आणि स्वातंत्र्य आम्हाला कसं काय मिळेल? आम्ही विश्वासणारे आहोत. पवित्र शास्त्राचं वाचन करा, देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. कलसीकरस पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे देवाच्या वचनामध्ये मुळावलेले असता तरच आम्हाला स्वातंत्र्य भेटेल. अजून असे खूप खोटे मतवादी आहेत की त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवण्याची गरज आहे आणि स्वतःला स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याची गरज आहे. विचारामध्ये नका पडू, कारण प्रभू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, पापापासून स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्य पापापासून. योहानाचे सुवर्तमान अध्याय 8 आणि वचन 31 ते 36 हे आपल्यासाठी वचन टाकण्यात येईल. ते आपण वाचणार नाही पूर्ण, मी आपल्यासाठी काही वचन वाचेल. योहान 8 आणि वचन 31 ते 36. बघा, रोम 3:23 मध्ये काय म्हटलेलं आहे? मी विनंती करेन बाळासाहेबांना की ते वचन टाका तुम्ही मोबाईलद्वारे स्क्रीन मध्ये. रोम 3:23 मध्ये काय म्हटलेलं आहे? कारण सर्वांनी पाप केले आहेत आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. रोम 7:23 मध्ये काय म्हटलेलं आहे? कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि योहान 8:32 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. सत्य आपल्याला बंधन मुक्त करणारे आहेत, पापापासून किंवा पापाच्या सत्तेपासून सोडवणारे आहेत. रोम 3:16 मध्ये काय म्हटलेलं आहे? सर्वांनी पाप केलेला आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेला आहे. रोम 7:23 मध्ये काय पडलं आहे? सर्वांनी पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान ख्रिस्तामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन घेऊन येत आहे. पापापासून तुम्हाला मला मुक्तता मिळाली आहे. आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत, आम्ही बंधन मुक्त झालेलो आहोत. का आम्ही अजूनही त्या इस्रायल लोकांप्रमाणे कुरकुर करत आहोत की अजून आम्हाला पाणी भेटत नाही, पाणी आम्हाला पाहिजे, आम्हाला अन्न नाही, आम्हाला हे भेटत नाही, ते भेटत नाही, आम्हाला अन्न द्या? का आम्ही हे सांगणारे आहोत की समोर समुद्र आहे आणि मागे भारतीय सैनिक आहेत, आम्ही काय करावं? अहो, कुठेतरी तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. ज्या जिवंत देवाने त्यावेळेस 10 पिढ्या आणून त्या भारतीय तावडीतून सोडवलं, अहो तो देव तुम्हाला समुद्रातून पार नाही करू शकत का? तो देव अद्भुत कार्य नाही करू शकत का? अविश्वासाबद्दल विचार करत बसणारे लोक त्या काळामध्ये होते की अजूनही आम्ही कसे आहोत. ज्यावेळेस आम्ही पवित्र विधी घेतो आणि त्यावेळेस सांगतो की प्रभू ख्रिस्तामध्ये मला तारण झालेलं आहे आणि म्हणून मी विधी घेतो, आणि नंतर सांगतो अरे मी अजूनही पापी आहे. मग आम्ही कोणत्या हिशोबाने विधी घेतो? हो, आम्ही स्वातंत्र्य झालेलो आहोत, आम्ही पापापासून मुक्त झालेलो आहोत. त्या प्रभू ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांनी खंडी म्हणून आम्हाला बंधन मुक्त केलेले आहेत, पुष्कळाचे पापांकरिता ओतले गेलेले आहेत. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर प्रीती केली यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सर्व जगावर. आणि म्हणून त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे, त्याने आम्हाला पापापासून मुक्त केलेले आहेत. आता त्या विचारांपासून मुक्त व्हा. स्वतःला सांगत नका बसू की मी पापी आहे. स्वतःला सांगा की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. सांगा की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला पापापासून सोडण्यात आलेलं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा मला मोलवर रक्ताने विकत घेतलेला आहे. सांगा, विश्वास जाहीर करा. आणि म्हणून योहान 8:34 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो
जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. बघा, जो पाप करतो तो स्वतःला त्या गुलामगिरीतून सोडू शकत नाही, त्या गुलामगिरीमध्ये पडलेलाच राहतो. म्हणून सांगत नका बसू की मी पापी आहे, सांगा की मी पवित्र झालेला आहोत. उठा, जागे व्हा, कारण प्रभू ख्रिस्त आम्हाला तारण देणार आहे. त्याने आम्हाला बंधन मुक्त केलेलं आहे. 2 पेत्र 2:19 मध्ये काय म्हटलेलं आहे? ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत, कारण मनुष्य ज्याच्या खयात जातो त्याचा तो दास बनतो. आम्ही सांगतो की आम्ही स्वतंत्र झालो, पण विचारामध्ये ते जाऊ आम्ही. आणि म्हणून पेत्र सांगतो की अजूनही ते दास आहे, ते स्वतःला दास बनवून घेतात. 2 पेत्र 2:19 मध्ये म्हटलेलं आहे. आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पण देवाची महान योजना आपल्या प्रत्येकासाठी झाली आणि म्हणून आज तुम्ही आणि मी पापाच्या गुलामगिरीमध्ये नाही. प्रभू ख्रिस्ताने मौल्यवान रक्त आपल्यासाठी ओतलेले आहे. आम्हाला मौल्यवान रक्त विकत घेतलेला आहे. आता आम्हाला कसल्याच प्रकारची फेड करण्याची गरज नाही. म्हणून जे स्टार्टिंगचं वचन वाचलेलं आहे ते परत मी आपल्यासाठी वाचतो. गलतीकास पत्र 5:1 या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेलं आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जीवाखाली पुन्हा सापडू नका. एक वचन आपण परत एकदा वाचून विनंती करतो. पास्टर निलेश वळवी हे वाचतील. स्तोत्र संहिता 32 आणि वचन 1 आणि 2. स्तोत्र संहिता 32 आणि वचन 1 आणि 2 ते आपल्यासाठी वाचतील. स्तोत्र संहिता 32 आणि वचन 1 आणि 2. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीच्या दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. बघा, आपण आपल्या घरी देखील वचन वाचू शकता. स्तोत्र संहिता 32 आणि 1 आणि 2. आणि म्हणून त्या गुलामगिरीच्या जीवाखाली पुन्हा सापडू नका, असं पौल गलतीकारास मंडळीला सांगत आहेत. सापडू नका, सावधगिरी बाळगा, सावधान असा. बघा, कालच मी आपल्या ग्रुपवर देखील मेसेज टाकला, फेसबुकला देखील टाकला की असे काही फ्रॉड करणारे फेसबुक अकाउंट तयार केलेले आहेत आणि तुम्हाला अचानक कॉल करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून सावध राहा, प्रत्येक गोष्टीपासून सावध राहा. पापापासून सावध राहा, पापाच्या गुलामीमध्ये अटकण्यापासून सावध राहा परत, कारण प्रभू ख्रिस्तापासून आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. टिकून राहा देवाच्या वचनामध्ये, मजबूत राहा. देवबाप करू आपल्या प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. जय हिंद, जय भारत. प्रभू ख्रिस्त आपल्याला आशीर्वादित करू. थँक्यू. सुंदरशा वचनाबद्दल धन्यवाद बाळक साहेब. आपल्याने जे स्वातंत्र्य पापाच्या गुलामगिरीपासून मिळालेलं आहे ते आपल्यासाठी अति महत्वाचे आहे. जसं आपण इस्रायल लोकांबद्दल पाहिलेलं आहे की इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने कसं बंधनमुक्त केलेलं आहे, कारण त्यांना आशा नव्हती, परंतु परमेश्वर देव त्यांच्या लोकांची काळजी घेतो आणि त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणाहून बंधनमुक्त केलेलं आहे. तसं प्रियानो, आपण देखील पापाच्या बंधनामध्ये सापडलेलो होतो, पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो आणि प्रियानो त्या ठिकाणी परमेश्वर देवाने आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीमधून काढलेलं आहे आणि एक सार्वकालिक जीवन देण्यासाठी आम्हाला एक आशा ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे दिलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, हे जे वचन आलेलं आहे त्याप्रमाणे प्रियानो आपण चालू आणि प्रियानो जो देवाचा आशीर्वाद आहे तो आपण घेऊ आणि स्वर्गीय जीवनाचे एक भागीदार आपण बनू. देवा करू आलेल्या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू आणि मग नंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेऊ, सुगंध देवा हे गीत गाऊ आणि याच्या बद्दल आपण समाप्त करू. आपण आपल्या जागेवरती उभं राहू. मी बाळासाहेबांना विनंती करतो ते पुढे येते. आपण प्रार्थना. स्वर्गीय पित्या, धन्यवाद देतो, स्तुती करतो. मान महिमा परमेश्वर या समय तुला देतो. खरोखर परमेश्वर तू महान आहे, तू सर्व समर्थ आहे, तू सर्व शक्तिमान आहे. प्रभुदेव आपा, इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीमधून तू काढलं परमेश्वर पित्या. त्यांना कुठलीही आशा नव्हती, परंतु परमेश्वर पित्या तुझे लक्ष त्या लोकांकडे होतं आणि परमेश्वर पित्या
त्या गुलामगिरीमधून तू काढलं, एक बंधनमुक्त त्यांना केलं आणि स्वातंत्र्य केलं परमेश्वर पित्या. तसंच परमेश्वर पित्या आम्ही देखील आमच्या पापामुळे, आमच्या अपराधांमुळे आम्ही मृत असं होतं परमेश्वर. परंतु परमेश्वर पित्या तुझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे परमेश्वर पित्या त्या पापामधून, त्या पापाच्या गुलामगिरीमधून तो आम्हाला काढून घेतलेला आहे आणि एक नवीन जीवन परमेश्वर पित्या तो आम्हाला दिलेलं आहे. आमच्या पापाची क्षमा करून परमेश्वर पित्या एक सार्वकालिक जीवन देण्याची तू आशा तो आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून स्तुती करतो, धन्यवाद देतो. हे परमेश्वर पित्या त्या मार्गावरती राहण्यासाठी, त्या मार्गावरती आम्हाला चालण्यासाठी तू सहाय्य कर, मदत कर आणि परमेश्वर पित्या तू आम्हाला आशीर्वादित कर. हे प्रभू दे आप्पा, मी या समय सर्वांना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये सोपत आहे. आम्ही सर्व जे तुझ्या पवित्र हातामध्ये पडत आहे, आम्हा सर्वांची काळजी घे. सर्वांना परमेश्वर पित्या तू आशीर्वादित कर आणि परमेश्वर पित्या शैतान शत्रूच्या हातामधून परमेश्वर पित्या हातामध्ये आम्ही सापडू नये म्हणून परमेश्वर पित्या नित्य आणि नेहमी तुझ्या वचनामध्ये राहण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला आणि जसे आम्ही आपल्याला सुचवतो तसेच आमच्याकडे आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला सर्वांपासून सोड, कारण की राज्य सामर्थ आणि गौरव हे सर्व काळ तुझे आहे. आमेन. ज्या प्रभू ख्रिस्ताने आम्हाला पापापासून व आमच्या विचारांपासून व पापाच्या गुलामगिरीपासून बंधनमुक्त केलेलं आहे, ज्या प्रभू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या मोलमार रक्ताने विकत घेतलेलं आहे, त्या महान प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती, जे संपूर्ण प्रियजनी ऑनलाईन भक्ती बघत आहेत व आमच्या संपूर्ण भारत देशाबरोबर आणि विशेष करून आमच्या सर्व तरुण लेकरांबरोबर आता सदा सर्व करावं. परत एकदा सर्वांना या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देवबापूर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. परत एकदा देवपूर चर्च किंवा देवपूर फॅमिलीतर्फे प्रत्येकाला प्रभू ख्रिस्तामध्ये प्रेमी सलाम व देवबापूर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू.